महामार्ग आणि ठाणे भिवंडी महामार्गावरची वाहतूक कोंडी हा एक गंभीर विषय आहे। आमणे भिवंडी येथे समृद्धी महामार्ग मुंबई आग्रा महामार्गाला मिळतो आणि तिथे सभापती महोदय वाहतुकीची कोंडी होते। म्हणजे जुन्या शहरांमधले अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग आणि इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यामुळे ही कोंडी वाढते आणि जड ट्रक जे आहेत आणि बाहेरील बसेस ज्या आहेत त्याच्यामुळे कोंडी होते। सभापती महोदय, शासनाने उपाययोजना केल्यात, नाही असं नाही आहे। म्हणजे ठाणे भिवंडीला जोडणारा 6,000 कोटीचा 29 किलोमीटरचा उन्नत मार्ग MMRDA बांधते आणि स्वाभाविकपणे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी ही कमी होणार आहे। MSIDCने सुद्धा CCTV लावून वेगावर कंट्रोल कसा होईल याचा प्रयत्न सुरू आहे। माझा प्रश्न सभापती महोदय आहे की ठाणे भिवंडी हा उन्नत मार्ग आहे, तो कधीपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होणार? या मार्गावरील जड वाहतुकीसाठी नेमकं वेळेचं नियोजन करण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे किंवा करणार आहात? आणि रस्त्याचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ठाणे ते भिवंडी आणि पुढे शहापूरपर्यंत RTOच्या जादा कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रणासाठी आपण त्या ठिकाणी डिप्लॉय करणार का? अशा प्रकारचे म्हणजे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। मंत्री महोदय। सभापती महोदय, हा जो रस्त्याचं काम 2021 मध्ये चालू झालं आणि 2022 पासून चालू झालं आणि 3.5 वर्षामध्ये हे रस्त्याचं काम पूर्ण होणार होतं। मध्ये ह्या वाहतुकीमुळे दिरंगाई होतीये, पण हे ह्या रस्त्याचं काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल। आणि वाहतूक कोंडीसाठी सुद्धा आपण ह्या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त मनपा भिवंडी ह्यांच्या एक समिती बनवलेली आहे आणि याच्यावरती लवकरच ह्या वाहतुकीवर उपाययोजना होईल। त्यासाठी 10 एकर जमीन सुद्धा आपण BMC आणि NHAI यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे, ती हँडओव्हर झाल्यानंतर ट्रॅफिक कोंडी सुद्धा होणार नाही। चित्रा दैवा। सभापती महोदय, एकच प्रश्न आहे। ठाणे आणि भिवंडीचा विस्तार झपाट्याने वाढतोय। आता ठाणे आणि भिवंडी वेगळं आहे असंही वाटत नाही। मी मधल्या ह्याच्यामध्ये तर भिवंडीला जाताना अप्पर ठाणे म्हणून पण कुठल्या कॉम्प्लेक्सचे त्या ठिकाणी फोटो पाहिलेले होते आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा विस्तार लक्षात घेऊन भविष्यामध्ये येथील रस्त्यावरती ताण येणार नाही अशी काही भविष्यकालीन विचार हे सरकारच्या माध्यमातून केले गेले आहेत का? काही त्या ठिकाणी उपाययोजना केली गेली आहे का? हा माझा एक प्रश्न आहे। जो उन्नत मार्ग म्हणजे आपल्याला समजा मंत्रालयापासून निघालो आपण डायरेक्ट समृद्धी मार्गावरती जायचं आहे, ह्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि जे सत्यजित तांबे साहेबांचे आणि या राज्यातल्या प्रत्येक या ठिकाणी नागरिक हा मुख्यमंत्री महोदयांवरती विश्वास ठेवून आहे आणि इन्फ्रा मॅन म्हणून आपण मुख्यमंत्री महोदयांना बघतोय, त्यांचं विजन बघतोय आणि त्यांनी ठरवलंय की मंत्रालयामध्ये आलेला आपले सदस्य सतीश तांबे साहेब जर आले तर ते समृद्धीवरती कमी वेळामध्ये लागले पाहिजे, त्यांना कुठल्याही ट्रॅफिकची अडचण आली नाही पाहिजे, उन्नत मार्गाने गेले पाहिजे आणि त्यांची उन्नती झाली पाहिजे। यासाठी हा MMRDAच्या मार्फत नियोजन केलेलं आहे आणि 3 वर्षामध्ये 2028 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल। तो उन्नत मार्ग हा पूर्ण ग्रीनफील्ड रस्ता असणार आहे आणि तो ॲक्सेस कंट्रोल असणार आहे। त्यामुळे ह्या रस्त्याचं सुद्धा उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते झालेलंच आहे। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह 9 किलोमीटरचा आणि तो टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल आणि हा आत्ताचा सध्याचा रस्ता हा पूर्ण झाल्यानंतर आणि हा उन्नत मार्ग सुद्धा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वाहतुकीच्या कुठल्या समस्या राहणार नाही। प्रसाद लाड। महोदय, परत